Hello friends, welcome back in Study Education. How are you? I hope that you will be fine there and I am also fine here. सर्वप्रथम जे स्टुडंट्स क्लास 10 पास करून आता डायरेक्टली 11मध्ये आलेले आहेत त्या सर्व न्यू बॅचच्या स्टुडंटचं आपलं स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण तुमच्या 11मधील जो बायोलॉजीचा बुक आहे तर त्याच्यातील जो फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड तर त्याच्यावरील आज आपले फर्स्ट व्हिडिओ लेक्चर आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे की तुम्हाला याच्यानंतर ह्या टॉपिकवरती कोणताच प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि हा चॅप्टर तुम्हाला डायरेक्टली बायहार्ट होईल असे एकदम सोप्या पद्धतीने एक एक पॉईंट तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, कारण आता मी तुमच्या 11च्या सिलेबसला स्टार्टिंग केलेली आहे. सो त्यासाठी भविष्यातील येणारा एकही व्हिडिओ तुमचा मिस होऊ नये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर व्हिडिओ आवडला, नक्कीच आवडेल तुम्हाला, तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या या चॅनलला पोहोचवा. सो आता जास्त बाकीच्या इतर गोष्टी न करता मी आजच्या आपल्या डायरेक्टली टॉपिकला सुरुवात करतो. बघा, फर्स्ट चॅप्टर आहे आपला लिव्हिंग वर्ल्ड. तर सगळ्यात अगोदर कोणत्याही चॅप्टरला स्टार्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काही स्टार्टिंगला कॅन यू रिकॉल म्हणून प्रश्न दिलेले असतात. सो आपल्याला अगोदर ते प्रश्न रिकॉल करावे लागतात, कारण त्या प्रश्नाचे जे ॲन्सर असतात ना ते सर्व त्याचा सार जो असतो संपूर्ण चॅप्टरचा तो या प्रश्नांमध्ये असतो. आता सगळ्यात पहिलं बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे लिव्हिंग सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, नेमकं काही ना काही डिफरन्स असेल ना. आता आपण हे 5वीपासून शिकत आलेलो आहे, पहिलीपासून लक्षात घ्या तुम्ही, पहिलीपासून तर 10वीपर्यंत शिकत आलेलो आहे. सो आता आपल्याला माहीत पाहिजे. सगळ्यात अगोदर लिव्हिंग थिंग जे असतात बघा, लिव्हिंग थिंग्स कॅन ईट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ईट, कॅन मूव, कॅन ग्रोथ, दे कॅन रिप्रोड्यूस. ठीक आहे, त्याचबरोबर दे हॅव सेन्स, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते खाऊ शकतात, पिऊ शकतात, हलू शकतात, त्यांची ग्रोथ होते, त्याचबरोबर ते रिप्रोड्यूस करू शकतात, प्रजनन करू शकतात, त्याचबरोबर त्यांना समजा सेन्स असतो. परंतु नॉन लिव्हिंग जे असतात ऑर्गॅनिझम किंवा नॉन लिव्हिंग थिंग जे असतात त्यांना सेन्स नसतो, ते खाऊ शकत नाही, ते पिऊ शकत नाही, त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही, ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. ठीक आहे ना, म्हणून हा डिफरन्स आहे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग्समध्ये. त्याच्यानंतर सेकंड प्रश्न आहे बघा, इनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आपल्याला काही कॅरेक्टर्स सांगायचे आहेत. आता कुल मिला टोटल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 7 कॅरेक्टर्स आहे. कोणकोणते ते, सगळ्यात फर्स्ट बघा, डायजेशन, एक्सक्रेशन, रेस्पिरेशन, त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी झालं, त्याच्यानंतर मुवमेंट झालं, ग्रोथ झालं आणि रिप्रोडक्शन. म्हणजे हे 7 कॅरेक्टर्स काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर, जस्टिफाय युअर ॲन्सर. यांनी विचारलेले सगळे ऑर्गॅनिझम सिमिलर आहेत का. सो आपल्याला नाही, सर्व ऑर्गॅनिझम सिमिलर नाहीत. बिकॉज बघा, प्लांट्स वेगळे आहेत, त्याच्यानंतर ॲनिमल्स वेगळे आहेत, त्याच्यानंतर बर्ड्स वेगळे आहेत, स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे, म्हणजे सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत ते सिमिलर नाहीत. प्रत्येकाचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, प्रॉपर्टी जे ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे, हे झालं ते ह्या तिन्ही प्रश्नांचे आन्सर आपण बघितले. बघा किती सोप्या पद्धतीने समजून सांगितले आणि आय होप तुम्हाला पण ऑलरेडी येत असेल. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे बघा, आता आपला जो अर्थ हा जो प्लॅनेट आहे तर तो 2 कंपोनंटपासून तयार झालेला आहे. ते 2 कंपोनंट कोणकोणते बघा, एक बायोटिक कंपोनंट आणि एक अबायोटिक कंपोनंट आहे. आता बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय, की जे सर्व लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग बिंग्स आपल्या अवतीभोवती ज्या प्रेझेंट आहे ते सर्व काय बायोटिक कंपोनंट्स आहे, म्हणजे जैविक घटक. आता लिव्हिंग कोणकोणते आले, बायोटिक म्हणजे लिव्हिंग. आता लिव्हिंग कोणकोणते आले, जसं की ह्युमन झाले आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनिमल झाले, प्लांट झाले, त्याच्यानंतर स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम झाले. म्हणजे हे सर्व जे लिव्हिंग्स आहेत, हलू शकतात, डुलू शकतात, बोलू शकतात, त्याचबरोबर ते रिप्रोड्यूस करू शकतात, त्यांना सेन्स असतो, त्यांची ग्रोथ होऊ शकतो. हे सगळे काय बायोटिक आहे, म्हणजे लिव्हिंग आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर अबायोटिक म्हणजे काय आपण बघितलं आता, नॉन लिव्हिंग. सो हे सगळं काय अर्थ प्लॅनेट त्यांना तयार झालेलं आहे. मग ह्या बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्समध्ये काय असते, इंटरॅक्शन असते. ते बायोटिक जे असतात ना ते अबायोटिकवरती डिपेंड असतात. आता आपण हे मागं शिकलेलं आहे सगळं, यांच्यामध्ये काय असतं ते आता पुढचं बघू आपण पॉईंट. द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. आता आपला क्वेश्चन असा क्रिएट होतो की हे जे बायोटिक कंपोनंट्स आहेत तर त्यांना आपण लिव्हिंग का म्हणतो, आणि त्याचबरोबर ते नॉन लिव्हिंग त्याच्यामध्ये डिफरन्स काय नॉन लिव्हिंगपेक्षा. तर सगळ्यात सिम्पल ॲन्सर आता आपण वरती पण डिस्कस केलं बघा, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते काय करू शकतात, बोलू, दे कॅन स्पीक जाऊ द्या, स्पीकिंग हा कॅरेक्टर सगळ्यात नसतो. त्याच्यानंतर बघा, दे कॅन ईट, दे कॅन रिस्पायर. ठीक आहे, दे कॅन मूव, त्याच्यानंतर त्यांची ग्रोथ होऊ शकते, दे कॅन रिप्रोड्यूस, आणि त्यांना सेन्ससुद्धा असतो, म्हणून आपण त्यांना बायोटिक म्हणत असतो. आणि त्यांचे फरक काय नॉन लिव्हिंगपेक्षा, की सर्व कॅरेक्टर्स जे आहेत त्यांच्यामध्ये ते खाणं पिणं उठणं मूव करणं ग्रोथ होणं रिप्रोड्यूस होणं हे नॉन लिव्हिंगमध्ये नाही.
नसतं, त्याच्यामुळे त्यांच्यामधील हा डिफरन्स आहे. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आता काही बेसिक प्रिन्सिपल दिलेले आहे आपल्याला लाईफची. आता बेसिक प्रिन्सिपल म्हणजे काय, की या प्रिन्सिपलमुळंच काय आपलं समजा जगत आलेलो आहे किंवा जगत आहे. सो हे काय एक आपल्या लिव्हिंगचं एक प्रूफ आहे. तर सगळ्यात पहिले प्रिन्सिपल काय दिलेलं आहे बघा, द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. म्हणजे जे लिव्हिंग आहे त्यांचा जो जन्म झालेला आहे एकदा, तर तो कशासाठी झालेला आहे, जगण्यासाठी ना. जन्म झाल्यानंतर ते जगणारच आहे, साहजिक आहे. मग त्याला जगण्यासाठी म्हणजे फॉर सर्वायवल त्यांना काही एनर्जीची गरज असते, कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. आणि त्याचबरोबर काही केमिकल मॉलिक्यूलची सुद्धा गरज असते जगण्यासाठी. मग ही एनर्जी आपल्या शरीरातल्या मेटाबॉलिझम ह्या प्रोसेसद्वारे क्रिएट केली जाते, तयार केली जाते. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, की आपण जे अन्न खातो बघा, आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो, तर ह्या सर्वांचं आपल्या बॉडीतले सेल काय करत असतात, एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, मेटाबॉलिझम म्हणतात. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगितलं. नंतर हे बघा, मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, मेटाबॉलिझम म्हणजे काय, मॉलिक्यूलचं ब्रेकिंग आहे. आणि अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल्स, म्हणजे जे मॉलिक्यूल्स आता ब्रेक झालेले आहेत तर त्याच्यापासून काय नवीन मॉलिक्यूल्स काय होणार आहे, तयार होणार आहे. सो याला काय, सर्व प्रोसेसला काय म्हणतात, मेटाबॉलिझम म्हणत असतात. त्याच्यामध्ये मग कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम आहे बघा, मेटाबॉलिझमचे मध्ये टाईप. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, सिम्पल, जे सगळे आपण न्यूट्रियन्स खाल्ले झाले किंवा मॉलिक्यूल्स आहेत, सगळ्यात सोपं मॉलिक्यूल्स, तर याचं काय होणार आहे, ब्रेकिंग होणार आहे. त्याला काय म्हणतात, कॅटाबॉलिझम. आणि त्याच्यापासून जे नवीन मॉलिक्यूल्स तयार होणार आहेत त्याला ॲनाबॉलिझम म्हणतात. एकदम सिम्पल, ओके, एकदम. नंतर सेकंड बघा, सेकंड काय दिलेलं आहे आपल्याला आता बेसिक प्रिन्सिपलमध्ये, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता समजा आपल्या जन्मापासून आपलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात तर ते त्यांच्यामध्ये एक टेंडन्सी असते बघा, त्यांची कंटिन्युअसली ग्रोथ होत असते, त्याचबरोबर ते डेव्हलप होत असतात. ही काय त्यांची टेंडन्सी आहे. त्याच्यानंतर धिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस म्हणजे काय, तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, न थांबणारी प्रक्रिया आहे. कशाची, आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची. त्याच्यानंतर यू माईट हॅव ऑब्झर्व अँड सँड माउंट्स बोल्डर्स ग्रोथ एक्सेट्रा. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन अँड हेन्स दीज आर नॉट लिव्हिंग बिंग्स. आता हे जे समजा सँड माउंट्स आहे किंवा बोल्डर्स आहे, यांची जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअस नसते. ठीक आहे, यांच्यामध्ये हे दिसत नाही कॅरेक्टर्सची. सो त्याच्यामुळं आपण त्यांना काय लिव्हिंग बिंग्स म्हणत नाही. त्यांना काय म्हणत नाही आपण, लिव्हिंग बिंग्स म्हणत नाही. त्याच्यानंतर सी नंबरचं काय दिलेलं आहे आपल्याला, बेसिक प्रिन्सिपल दिलेलं आहे बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे जे, तर हे काही प्रोसेस नाही, तर यांना एक अनलिमिटेड टाईम स्पॅन आहे. म्हणजे जोपर्यंत समजा आपण जिवंत आहे तोपर्यंत काय होत असते, आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. परंतु एक असा सर्टन पॉईंट येतो आपल्या लाईफमध्ये, असा एक पॉईंट येतो की त्यावेळेस आपले हे जे समजा हे ऑर्गन्स असतात, तर हे ऑर्गन्स काय करतात, त्यांची सिस्टम जी, तर ते वर्किंग करण्याची जी कॅपॅसिटी किंवा समजा तर ती एकदम कमी होऊन जाते. काय होऊन जाते, ती हळूहळू लूज व्हायला लागते, कमी होत जाते. कशामुळे होत जाते, तर एजिंग ह्या प्रोसेसमुळे. म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या प्रत्येक ऑर्गनची जी वर्किंग करण्याची जी इफिशियन्सी आहे तर ती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे एक सर्टन पॉईंट येतो. सो त्याला काय म्हणतात, एजिंग प्रोसेस म्हणतात. आणि मग हे सर्व काय होऊन जातात, ओल्ड होऊन जातात. नंतरचा दिलेला आपल्या डीचा बेसिक प्रिन्सिपल आहे, लाईफ हॅज टू कंटिन्यू. आता लाईफ हॅज टू कंटिन्यू हेन्स द ऑर्गॅनिझम ट्रायज टू रिप्रोड्यूस अ यंग वन लाईक इट सेल्फ. आता ही जी लाईफ आहे आता याला कंटिन्यू करायचं आहे ना, समजा आता एक जनरेशन आपली, तर याला पुढं पण असेच कंटिन्यू करायचं असेल तर या लाईफला. सो हे काय करत असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण प्रोड्यूस करत असतो. आपल्यासारखेच आणखीन काय करू शकतो, आपण प्रोड्यूस करत असतो. तर हे जे रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे तर ही दोन टाईपनं होत असते, असेक्स्युअल आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता आपण 10th मध्ये पण शिकलेलं बघा. असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन गॅमेट इन्व्हॉल्व होत नाही. जे काही मेल गॅमेट असतात, फिमेल गॅमेट असतात, हे दोन गॅमेट इन्व्हॉल्व होत नाही. बरोबर आहे, त्याच्यामध्ये फक्त ओनली वन गॅमेट असतात. परंतु जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन असतं तर त्याच्यामध्ये काय होत असतं, मेल आणि फिमेल ह्याची जी गॅमेट असतात ते गॅमेट इन्व्हॉल्व होतात. त्याच्यापासून न्यूबॉर्न बेबी काय होत असते, तयार होत असते. ही प्रोसेस काय मॅटिंगद्वारे होत असते. ठीक आहे, मेल आणि फिमेलच्या, इतकं तुम्ही लक्षात घ्यायचं. मग लाईफला जर कंटिन्यू करायचं तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं. ते दोन टाईपनं, असेक्स्युअल आणि सेक्स्युअल. त्याच्यानंतर आहे दिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ काय इन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. म्हणजे हे काय, याच्यामुळं काय होत असतं, हे कंटिन्यू आपली जी जनरेशन असते ती कंटिन्यू पुढं चालत असते. नंतर म्यूल स्टेराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस. परंतु हे जे म्यूल्स आहे स्टेराईल आहे, तर हे काय करत नाही, रिप्रोड्यूस करत नाही. परंतु ते काय लिव्हिंग आहे. मग याच्यातून आपल्याला काय समजतं, जरी समजा काही ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहेत तर हे जरुरी नाही की ते रिप्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ.
म्हणजे रिप्रोडक्शन हे काही इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर आहे का आपल्या लाईफचं. सो हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. आता तुम्ही विचार करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये याचा ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा. नंतरचा ई नंबरचा आपल्याला काय बेसिक प्रिन्सिपल दिलेलं आहे बघा. ॲज द बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डायज. म्हणजे काय होतं, आपली बॉडी काही काळाच्या नंतर ही जी मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे सो परफॉर्म करण्याची, तर ही हळूहळू याची कॅपॅसिटी लूज होत जाते. म्हणजे बॉडी एकदम काय करून टाकते, त्याला समाप्त होत चालते. आणि लास्टला एक पॉईंट असा येतो की आपली त्याच्यामुळं डेथ होऊन जाते. आता मेटाबॉलिझम तुम्हाला वरती सांगितलं की जे सर्व अन्न पाणी पितो सो त्याचं काय होतं असतं, आपली बॉडी किंवा सेल कन्वर्ट करत असते त्याला एनर्जीमध्ये, त्याला मेटाबॉलिझम म्हणतात. हळूहळू एक मेटाबॉलिझमची प्रोसेस जसं जसं आपलं एजिंग होत जातं हे कमी कमी लूज होत जाते, बॉडी लूज करते. आणि एक पॉईंट असा येतो की त्याला आपली डाय होतो, आपला मृत्यू होत असतो. हे झालं बेसिक प्रिन्सिपल ई नंबरचं. त्याच्यानंतर एफ नंबरचं प्रिन्सिपल आहे बघा. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. आता आपलं आणि हे जे आपल्या समजा आजूबाजूला जर एखादी काही घटना घडली, आता एक्झाम्पल एखादा व्यक्ती मी समजा, जर मी तुम्हाला एखादं आलो आणि तुम्हाला चिमटा घेतला किंवा मारलं, सो तुम्ही मला काय देणार, काहीतरी रिस्पॉन्स देणार आहे. मला तुम्ही काहीतरी रिस्पॉन्स देणार आहे, म्हणजे मला तुम्ही काहीतरी बोलशाल किंवा मला परत तुम्ही प्रत्युत्तर म्हणून मला पण चिमटा घेशाल. सो ही एक त्याचं आपल्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की आपण त्याला डायरेक्टली काय करत असतो, बायोलॉजिकल केमिकल आणि थर्मल जे आहेत तर या चेंजेसला आपण डायरेक्टली रिस्पॉन्स देत असतो. समजलं तुम्हाला. हे एक युनिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग बिंगची, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. म्हणजे हे सर्व बेसिक प्रिन्सिपल काय आपले महत्त्वाचे आहेत. मग वरती पण तेच सेम दिलेलं आहे. देअर इज इमेन्सिव्ह डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्यांच्यामध्ये खूप सारे डायव्हर्सिटी म्हणजे काय, जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं डायव्हर्सिटी विविधता आहे, विविधता. मग सगळे ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकसारखे आहेत का, तर ॲन्सर इज नो. बघा, बर्ड्स वेगळे आहेत, ॲनिमल्स वेगळे आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम्स वेगळे आहेत. म्हणजे खूप साऱ्या डायव्हर्सिटी आपल्या अर्थवरती आहे, अर्थ प्लॅनेटवरती आहे. सिन्स टाईम इमेमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. मग अशा टाईमपासून की जो आपल्याला माहीत पण नाही, म्हणजे आपल्या लक्षात पण नाही, तर त्या टाईमपासून हे जे सर्व वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम आहे डायव्हर्सिटीचे, तर ते एकत्र आपल्या अर्थवरती राहत असतात. समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट घेऊ आपण आता. जर आपल्याला समजा याची स्टडी करायची, आता हे जे डायव्हर्सिटी तुम्हाला सांगितलं मी आता, इफ यू नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, म्हणजे सर्व जे डायव्हर्सिटीचे डायव्हर्सिटी आहे म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत, जर यांची आपल्याला स्टडी करायची आहे तरी स्टडी करणं असं पॉसिबल आहे का. एवढे जर 70 लाखापेक्षा जास्त जर ऑर्गॅनिझम असेल तर यांची स्टडी करणं आपल्याला पॉसिबल नाही. आपल्याला एक जन्म घेऊन पण शक्य नाही, किंवा 7 जन्म जरी घेतले तरी इट इज नॉट पॉसिबल. सो त्याच्यासाठी काहीतरी एक सर्टन एड्स ठरवून दिलेले, काहीतरी ट्रीट्स ठरवून दिलेले आहेत, तर त्याला काय म्हणतात, टॅक्झॉनॉमिकल एड्स चा यूज करून आपण काय करू शकतो, या वेगवेगळे जे डायव्हर्सिटीचे ॲनिमल्स आहे सर्व ऑर्गॅनिझम्स, तर याची स्टडी करू शकतो. सो त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं मग आता टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये, तर हर्बेरिया, बॉटनिकल गार्डन्स, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क एक्सेट्रा. आता कुलवा असं समजू नका काय आता हे नाव आता आम्हाला लक्षात नाही, बट आता पुढं सेपरेट पॉईंट दिलेले आहेत. डोंट वरी, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला एक एक पॉईंट इतका मी तुम्हाला बायहार्ट करून देईल, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस आपल्याला एवढे बेसिक प्रिन्सिपल बघायचे होते आणि याची बेसिक इन्फॉर्मेशन बघायची होती. नंतर कॅन यू टेलमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. सिम्पल प्रश्न आहे बघा. फर्स्ट आहे, हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट अ ग्लॅन्स. म्हणजे हे जे समजा वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचे ॲनिमल्स आपल्या प्लॅनेटवरती आहेत, अर्थवरती आहेत, सो त्या सर्वांची स्टडी आपण कशी करू शकतो का, तर कशी करू शकतो. तर मला सांगा, याची स्टडी करणं असं आपल्याला पॉसिबल नाही. जर आपण बसलो मग आपल्याला जर याची स्टडी करायची असेल तर आपण क्लासिफिकेशन शिकलेलं आहे ना, की याला क्लासिफाईड करावं लागतं. समजा जे सारख्या समजा जे कॅरेक्टरिस्टिकचे ॲनिमल आहे किंवा प्लांट्स आहे तर त्यांना एका ग्रुपमध्ये, जे वेगवेगळे त्याला एका ग्रुपमध्ये, म्हणजे आपण असं क्लासिफिकेशनचा मेथडचा यूज करून आपण त्याची स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड, म्हणजे जे सर्व ऑर्गॅनिझम आहे तर हे सर्व स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का. द ॲन्सर विल गेट नो. आपल्याला ॲन्सर काय मिळालं, नो. बिकॉज काही ऑर्गॅनिझम काय असतात, ऑटोट्रॉपिक असतात, ऑटोट्रॉप्स, आणि काही हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, जसं की जे प्रोड्युसर्स असतात प्लांट्स ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बट जे हेट्रोट्रॉप असतात ते दुसऱ्यावरती डिपेंड असतात, जसं की आपण प्लांटवरती डिपेंड आहे, फूडवरती. ओके. म्हणून सगळे ऑर्गॅनिझम सेम स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही.
नंतर आहे विच फीचर कॅन बी कन्सिडर ॲज विजल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. तर कोणकोणती फीचर आहे आपण वरतीच बघितलं बघा, हे कॅरेक्टर्स इनलिस्ट केले म्हणून तुम्हाला म्हणलं की हे प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे. काय करू शकतो बघा, लिव्हिंग बिंग्स रिप्रोडक्शन करतो, एक्सक्रेशन करतो, सर्क्युलेशन करतो, त्याच्यानंतर डायजेशन करतो, मुवमेंट करतो, सेन्सिटिव्हिटी असते. म्हणजे हे सर्व काय झाले त्याचे फीचर्स झाले. ओके, सो मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी जर सर्व समजून सांगितलं फर्स्ट पेज ते तुम्हाला मनापासून समजलं असेल. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा की मी तुम्हाला ॲन्सर नक्की देईल. ठीक आहे ना. सो याचं चांगलं स्टडी करा आणि आपल्या या स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती असेच आता इथून पुढं हळूहळू व्हिडिओ अपलोड होत जातील. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा यार, आणि व्हिडिओला लाईक ठोका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा. सो ठीक आहे, जास्त आता तिकडच्या गोष्टी न करता मी आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला एंडिंग करतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट अँड बाय. हॅव अ नाईस नाईट.